Today we are going to discuss the next part of unit number first, that is fundamentals of electrical and electronic measurement. The topic name of this unit is nothing but the classification of measuring instrument. In the last lecture we have discussed about the advantages of electronic measurement system and electronic instruments also. So over here now we can going to discuss the classification of measuring instruments. Now, the classification of measuring instruments is totally based on the basis of the purpose only. Okay, so in which purpose we have to be going that instrument to be used for that measurement. According to that, we have to classify the instrument. Okay, so over here we have already discussed about the definition of instrument. That is, the instrument is nothing but the device which are used for any measurement system is called as the instrument. So the instrument is nothing but the device which are used to find out or used to measurement system is called as an instrument. Now these instruments are generally classified according to on the basis of purpose into two types. The first one, that is nothing but the secondary instrument, and another one, that is absolute instrument. So we are going to discuss first one, that is nothing but the secondary instrument. Now the secondary instrument is nothing but those instruments which can give you directly a reading is called as a secondary instruments. जी उपकरणं तुम्हाला एखाद्या मेजरमेंट किंवा मोजमाप करत असताना जी उपकरणं तुम्हाला डायरेक्टली रीडिंग देतात अशा उपकरणांना आपण सेकंडरी इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार आहे. ओके, आता सेकंडरी इन्स्ट्रुमेंट हे जनरली डिफ्लेक्टिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट असतात. म्हणजे एखाद्या मीटर मध्ये स्केल आणि पॉइंटर वापरून जर ते मीटर आपल्याला रीडिंग देत असेल तर अशा इन्स्ट्रुमेंटला आपण सेकंडरी इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार आहे. Okay, the secondary instruments are those who can give you the directly reading. म्हणजे त्या मीटर मधून आपल्याला डायरेक्टली रीडिंग मिळणार आहे अशा इन्स्ट्रुमेंटला आपण सेकंडरी इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार. ओके, आता याच्या उलट जर आपण बघितलं तर ओव्हर हियर द ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट्स आर नथिंग बट द मीटर्स व्हिच कॅन गिव्ह यू द रीडिंग इन टर्म्स ऑफ कॉन्स्टंट. म्हणजे असे मीटर्स जे मीटर्स तुम्हाला काय करतात, त्याची जी काही रीडिंग आहे मोजमाप करत असताना जे मीटर्स तुम्हाला कॉन्स्टंटच्या माध्यमातून रीडिंग देतात तर अशा इन्स्ट्रुमेंट्सला आपण ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार. ओके, द इन्स्ट्रुमेंट विच कॅन गिव्ह यू द रीडिंग इन टर्म्स ऑफ कॉन्स्टंट इज कॉल्ड एज ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट्स, whereas the meters or instruments which can give you the reading in terms of directly reading or particular quantity is called as a secondary instruments. ओके, म्हणजे इन्स्ट्रुमेंट्सचे दोन जर आपण प्रकार बघितले तर पहिला प्रकार आहे की त्या प्रकारामध्ये इन्स्ट्रुमेंट्सचं रीडिंग आपल्याला डायरेक्टली मिळणार आहे आणि दुसरा प्रकार आहे की ज्या ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रुमेंट्सचं रीडिंग जे आहे ते कॉन्स्टंट्सच्या माध्यमातून मिळणार आहे. ओके, तर याची आपण उदाहरण जर बघितली तर सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आपल्या लॅबमध्ये अवेलेबल असणारे एनी टाइप ऑफ मीटर्स, म्हणजे ज्या ठिकाणी पॉइंटर आणि स्केल वापरून तुम्हाला डायरेक्टली रीडिंग मिळते. याचं एक एक्झाम्पल जर आपण बघितलं तर टू व्हीलर वरती असणारा स्पीडोमीटर. ओके, की ज्या ठिकाणी जसं आपण त्या गाडीचं स्पीड वाढवत जाऊ तसं तसं तो पॉइंटर आणि स्केल जो आहे तो पॉइंटर त्या स्केल वरती काय होत जातो, वाढत जातो. तर अशा टाइपच्या मीटर्सला आपण सेकंडरी इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार आहे. कारण जर आपण बघितलं तर तो पॉइंटर जो आहे तो पॉइंटर रीडिंग नुसार म्हणजे त्या गाडीच्या वेगानुसार तुम्हाला काय करेल, डायरेक्टली किंमत देईल की 40 किलोमीटर पर आवर, 50 किलोमीटर पर आवर व 60 किलोमीटर पर आवर ती गाडी पळायला लागलेली आहे. तर जे मीटर्स अशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्टली रीडिंग देतात तर अशा इन्स्ट्रुमेंटला आपण सेकंडरी इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार. ओके, आणि दुसरं जर आपण बघितलं
डायरेक्टली व्हॅल्यू मिळणार नाही, तर ती व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे कॉन्स्टंट अवेलेबल असणार आहे. तर ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटचं उदाहरण काय आहे, तर ऍब्सोल्यूट उदाहरण म्हणजे ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटचं उदाहरण आहे करंट बॅलन्स मीटर और टँजेंट गॅल्व्हनोमीटर. म्हणजे आपण जे प्रॅक्टिकल पर्पजसाठी गॅल्व्हनोमीटर वापरणार आहे ते गॅल्व्हनोमीटर किंवा करंट बॅलन्स मीटर ही ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट्सचे उदाहरण आहे. ठीक आहे, तर हा पहिल्यांदा फरक समजला का सगळ्यांना. क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे इन्स्ट्रुमेंटचं जर आपण वर्गीकरण करायला गेलो तर पहिला प्रकार जो आहे तो आहे सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स, ज्या ठिकाणी आपल्याला त्या मीटर्स मधून रीडिंग डायरेक्टली मिळणार आहे. आणि दुसरा प्रकार जो आहे तो आहे ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट्स, ज्या ठिकाणी आपल्याला जे रीडिंग आहे ते रीडिंग इन टर्म्स ऑफ कॉन्स्टंट मिळणार आहे. ओके, आता ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट्सचा उपयोग होतोय का मेजरमेंट करण्यासाठी किंवा मोजमाप करण्यासाठी, तर 100% होतो. काही एक्सपेरिमेंटमध्ये किंवा काही प्रकारामध्ये आपल्याला ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट्स वापरावे लागणार आहेत आणि काही प्रकारामध्ये आपल्याला सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स वापरावे लागणार आहेत. ओके, नो डाऊट ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट पेक्षा सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्सचा वापर आपण जास्त पद्धतीने करणार आहे. कारण सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला डायरेक्टली काय देतं, रीडिंग देतं, आणि म्हणून सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्सचा वापर आपण काय करतो, जास्त पद्धतीने करणार. ठीक आहे, आता ह्याच्यापेक्षा जर पुढचं क्लासिफिकेशन आपण बघितलं किंवा त्याचं जर सर्व क्लासिफिकेशन बघितलं तर सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स परत एकदा 3 प्रकारामध्ये काय होतं, विभागलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स आर अगेन क्लासिफाइड और सब क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स which are those. The first one should be called as the indicating type of instruments, second one that is a recording type of instruments, and the third one that is integrating type of instruments. Okay, now the secondary instruments are again declassified on the basis of their performance. Secondary instruments चं क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवरती आपण करायला लागलोय, तर ते इन्स्ट्रुमेंट कोणता परफॉर्मन्स करणार आहे, तर त्याच्यावरून आपण काय करतोय, या सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचं परत क्लासिफिकेशन करतो. ओके, आता हे क्लासिफिकेशन करत असताना त्याचा परफॉर्मन्स कुठल्या कुठल्या पद्धतीमध्ये असू शकतो, तर पहिला प्रकार जो आहे तो आहे इंडिकेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स हा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार जो आहे तो आहे रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स, आणि तिसरा प्रकार जो आहे ते आहे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. ओके, म्हणजे सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचे परत जे 3 सब क्लासिफिकेशन झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स बघणार आहोत, रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स बघणार आहोत आणि इंटिग्रेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स बघणार आहोत. ओके, तर आपण सुरुवात करूया पहिल्यांदा इंडिकेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स मधून. ठीक आहे, तर इंडिकेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स आर दोज इन्स्ट्रुमेंट्स which are directly gives you the deflection of that particular value. म्हणजे एखाद्या मीटरवरती जर समजा मी तुम्हाला दाखवू शकतो, समजा let us suppose this is a simple meter where the scale should be there and the pointer should be there. Okay, आणि हे जे आहे त्या प्रोब्स आहेत असं आपण कन्सिडर करूया. ओके, तर एखादं मीटर जे तुम्हाला स्केल आणि पॉइंटर वरती इंडिकेट करत असेल, एखादी व्हॅल्यू जर तुम्हाला इंडिकेट करत असेल तर अशा ठिकाणच्या इन्स्ट्रुमेंटला आपण इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो. ओके, आता इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स मध्ये काय असतं, तर एक मीटर ज्या ठिकाणी स्केलवरती तो पॉइंटर काय होत असतो, डिफ्लेक्ट होत असतो. म्हणजे जशी त्याची व्हॅल्यू वाढत जाईल तसं त्याचा पॉइंटर अधिक दिशेनं म्हणजे वाढत गेलेला तुम्हाला दिसेल, आणि जर त्याची व्हॅल्यू कमी होत आली तर हा पॉइंटर तुमचा 0च्या लेवलला किंवा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आलेला दिसेल. ओके, तर अशा टाइपच्या इन्स्ट्रुमेंट्सला आपण इंडिकेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट असं म्हणतात. ओके, आता इंडिकेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंटची उदाहरणं कोणती आहेत, तर आपण करंट मेजरमेंट करण्यासाठी जे ॲमीटर वापरणार आहे किंवा व्होल्टेज मेजरमेंट करण्यासाठी जे आपण व्होल्टमीटर वापरणार आहे, तर हे इंडिकेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स असं आपण म्हणू शकतो. 2 व्हीलरवरती 4 व्हीलरवरती असणारा जो स्पीडोमीटर आहे
तो स्पीडोमीटर म्हणजे इंडिकेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट असं आपण म्हणू शकतो, कारण त्याच्यामध्ये स्केल आणि पॉइंटरचा वापर केलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला त्या गाडीची स्पीड किती आहे ते आयडेंटिफाय होतं किंवा ते चेक करता येतं. तर हा पहिला प्रकार आहे इंडिकेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. दुसरा प्रकार जर आपण बघायला गेलो तर ते आहे रेकॉर्डिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे काय की रेकॉर्डिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स या प्रकारामध्ये जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती इन्स्ट्रुमेंट्स फक्त ती व्हॅल्यू दाखवणार नाही तर ती व्हॅल्यू रेकॉर्ड सुद्धा करणार आहे. म्हणजे ग्राफ आणि जर त्याच्यावरती पेन्सिल असेल तर त्याची जी काही व्हॅल्यू आहे मेजरमेंट करत असताना जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ग्राफच्या माध्यमातून तो ते इन्स्ट्रुमेंट काय करणार आहे रेकॉर्ड करणार आहे आणि म्हणून त्याला आपण रेकॉर्डिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार आहे. ओके, आता रेकॉर्ड केलेली व्हॅल्यू जी आहे ते रेकॉर्ड केलेली व्हॅल्यू आपण कधीही बघू शकतो किंवा रेकॉर्ड केलेली जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला आपल्या अनालिसिस साठी काय होते उपयोगात येते. आणि म्हणून इंडिकेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट पेक्षा रेकॉर्डिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आपण मेजरमेंट चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे ज्याच्यावरती स्केल आहे, पॉइंटर आहे, त्यानंतर पेन्सिल आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय होतं रेकॉर्डेड व्हॅल्यूज मिळाल्या. म्हणजे मोजमाप करत असताना ज्या काही आपल्याला व्हॅल्यूज आहेत त्या ग्राफच्या माध्यमातून रेकॉर्डिंग मिळत आहे. तर अशा पद्धतीचे जे काही इन्स्ट्रुमेंट्स असतील ते आपण रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट असं त्यांना म्हणणार आहे. ओके, हा सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचाच काय झाला दुसरा भाग झाला की ज्याला आपण रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार आहे. ओके, तर रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स मध्ये काय असणार आहे ऍडिशनल त्याच्यामध्ये काय असेल फक्त म्हणजे इंडिकेटर असेल, स्केल असेल, बरोबरच आहे. पण त्याच्याबरोबर अजून काय असेल की जे इंडिकेटेड केलेली व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू रेकॉर्ड करण्यासाठी तुमच्याकडे ग्राफ पेपर आणि त्याच्या पेन्सिलची अरेंजमेंट केलेली असेल, जेणेकरून जी व्हॅल्यू आहे म्हणजे मेजरमेंट करत असताना जी व्हॅल्यू तुम्हाला दिसते ती व्हॅल्यू तुम्हाला काय होईल कागद आणि त्या पेन्सिलद्वारे रेकॉर्डेड केलेली दिसते. मग रेकॉर्डिंगची पद्धत वेगवेगळी असेल. काही रेकॉर्डिंग जे असेल ते काय करते मग साइन वेव्हच्या माध्यमातून देतील, स्क्वेअर वेव्हच्या माध्यमातून देतील, कंटिन्युअस पल्स असेल. ओके, याचं जर आपण उदाहरण बघायला गेलो तर आपण एखाद्या पेशंटचं ज्यावेळेस ECG काढतो म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम ज्यावेळेस काढतो तर त्यावेळेस आपल्याला कंटिन्युअस पल्सेस मिळतात जे आपण मेडिकल पर्पज मध्ये यूज करू शकतो. तर अशा पद्धतीचं रेकॉर्डिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स आपण काय करणार आहोत बघणार आहोत किंवा त्या रेकॉर्डिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स मध्ये अशा पद्धतीने वर्क होतो. ओके, द थर्ड वन इज नथिंग बट द इंटिग्रेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. इंटिग्रेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. आता ह्या इंटिग्रेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स मध्ये काय व्हायला लागलं बघा, तर इंटिग्रेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स इज नथिंग बट द ऍडिशन ऑफ इंडिकेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स अँड रेकॉर्डिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. ओके, म्हणजे इंडिकेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स जे काही फंक्शन आहे पॉइंटर आणि स्केल नुसार तुम्हाला एखादी व्हॅल्यू दाखवणं हे काम प्लस रेकॉर्डिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स मध्ये जे काही रेकॉर्ड करण्याचं काम आहे किंवा ग्राफिकल नेचर मध्ये तुम्हाला जे काही दाखवण्याचं काम आहे ही दोन्हीही फंक्शन्स ज्या मीटरमध्ये इम्प्लिमेंट केलेले असतात अशा इन्स्ट्रुमेंटला आपण इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार आहे. द इंटिग्रेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स आर दोज इन्स्ट्रुमेंट्स वेअर इंडिकेटिंग अँड रेकॉर्डिंग फंक्शन्स आर ऑल्सो कॅरी. ओके, म्हणजे इंटिग्रेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आपल्याला इंडिकेशनचं सुद्धा काम होणार आहे, रेकॉर्डिंगचं सुद्धा काम होणार आहे आणि इंटिग्रेटिंग मध्ये अजून त्याच्यामध्ये जे काही ऍडिशनल फॅसिलिटीज आहेत ज्यामध्ये आपण ते अँप्लिफिकेशन करू शकतो, अटेन्युएशन करू शकतो, त्याचं डाटा कन्व्हर्जन करू शकतो. अशा पद्धतीचे जे काही फंक्शन्स आहेत ते इंटिग्रेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आपण वापरणार आहोत किंवा वापरलेली गेलेली असतात. ओके, तर सेकंडरी टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्सचे जे काही प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स आहे, रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स आहे, इंटिग्रेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स आहे. आणि ह्याच्यामध्ये जर आपण क्लासिफिकेशन बघितलं तर इंडिकेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स हे जे काय आहे ते त्याचं सिंपल कन्स्ट्रक्शन असतं, त्याची कॉस्ट कमी असते, त्याचा मेंटेनन्स सुद्धा खूप कमी असतो. रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्सला त्याचं कन्स्ट्रक्शन थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं, त्याची कॉस्ट जी आहे ती इंडिकेटिंग पेक्षा थोडीशी जास्त असणार आहे आणि त्याचा मेंटेनन्स सुद्धा आपल्याला जास्त करावा लागेल. ओके, आता ह्या दोन्ही पेक्षा जर बघितलं तर तुम्ही इंटिग्रेटिंग टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट जर बघितला तर ह्याचा वापर सर्वाधिक असेल कारण त्याच्यामध्ये इंडिकेशन होणार आहे, रेकॉर्डिंग होणार आहे, ऍडिशनल फॅसिलिटीज
इंटिग्रेटिंग टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स मध्ये इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्सचा होणार आहे. त्याच पद्धतीने त्याचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते अजून जास्त क्रिटिकल असेल, अजून जास्त ते कंजेस्टेड असेल, कारण त्याच्यामध्ये आपण जास्त फंक्शन्स करतोय म्हणून. ओके, आणि त्याचा मेंटेनन्स सुद्धा आणि कॉस्ट सुद्धा त्याची जास्त असणार. ओके, तर अशा पद्धतीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स हा पॉइंट तुम्हाला थेरोटिकल एक्झाम मध्ये 4 मार्क्ससाठी विचारला जातो. ओके, दिस इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स अकॉर्डिंग टू इट्स परफॉर्मन्स और इट्स पर्पज. ओके, थैंक यू. ओके, आता क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स परत जर आपण बघितलं अकॉर्डिंग टू द ॲक्युरसी हा जो पॉईंट आपण कन्सिडर केला तर त्याचे परत क्लासिफिकेशन होणार आहे. ते आपण बघूया. Classification of measuring instruments based on accuracy. Classification of instrument based on accuracy. जर आपण बघितलं तर ह्याचं क्लासिफिकेशन हे 4 प्रकारामध्ये होणार आहे. ओके, कॅन टेक वन बाय वन. फर्स्ट वन दैट इज स्टैंडर्ड इंस्ट्रूमेंट. क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट बेस्ड ऑन ॲक्युरसी, म्हणजे ॲक्युरसी नुसार जर आपण इन्स्ट्रुमेंटचं क्लासिफिकेशन केलं तर त्याचे कोणकोणते प्रकार होणार आहेत ते आपण बघतोय आता. ओके, तर फर्स्ट वन दॅट इज नथिंग बट द स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट. ओके, नाउ द डेफिनेशन ऑफ अ स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट इज दैट दोज इन्स्ट्रुमेंट्स which will be having above 95% of accuracy, 95% अॅक्युरसी पेक्षा जास्त ज्याची अॅक्युरसी आहे तर अशा सगळ्या इन्स्ट्रुमेंटला आपण स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार आहे. म्हणजे ज्याची अॅक्युरसी ही 95 to 100 ह्या रेंज मध्ये असेल. अॅक्युरसी जेवढी जास्त असेल म्हणजे त्याचा एरर जो आहे तो एरर काय असतो, कमी होतो. म्हणजे हे हायेस्ट डिग्री ऑफ अॅक्युरसी जे आहे ते हायेस्ट डिग्री ऑफ अॅक्युरसी इट शुड बी नथिंग बट द 95% and above जर असेल तर त्या इन्स्ट्रुमेंटला आपण स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो. ओके, म्हणजे ज्या इन्स्ट्रुमेंटची अॅक्युरसी ही 95% पेक्षा जास्त असते, 100% सुद्धा असू शकते, तर अशा इन्स्ट्रुमेंटला आपण स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार. ओके, नाउ द सेकंड वन दॅट इज सम स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट.
substandard instrument. Now, those instruments which having the accuracy up to 95%, म्हणजे ज्या इन्स्ट्रुमेंटची accuracy ही 95% पर्यंतच असू शकते, त्याच्यापेक्षा जास्त वाढू शकत नाही, तर अशा इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणणार आहे? सब स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार. 95% and below that. And below that should be called as substandard instrument. म्हणजे 95% पेक्षा कमी टक्केवारी असलेल्या इन्स्ट्रुमेंट्सला आपण काय म्हणणार आहे? सबस्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार. ओके, स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंटची आपण डेफिनेशन बघितली. ज्या इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरसी ही 95% पेक्षा जास्त आहे, ती 100% सुद्धा असू शकते, तर अशा इन्स्ट्रुमेंटला आपण स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार आहे. तर सबस्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? की ज्या इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरसी ही 95% पर्यंत असू शकते, त्याच्यापेक्षा ती वाढली जाऊ शकत नाही, तर अशा इन्स्ट्रुमेंटला आपण सबस्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार. ओके, द थर्ड वन that is the first grade instrument. Okay, first grade instrument, the instruments which will be having a 90% of accuracy on its measurement is called as a first grade instrument. म्हणजे 90 ते 95% पर्यंत ज्या इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरसी असते, तर अशा इन्स्ट्रुमेंटला आपण फर्स्ट ग्रेड इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो. ओके, आता फर्स्ट ग्रेड मध्ये, सब स्टँडर्ड मध्ये आणि स्टँडर्ड मध्ये जे आपण क्लासिफिकेशन करायला लागलोय, ते क्लासिफिकेशन आपण ॲक्युरसी नुसार करावं. ओके, स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरसी जर आपण बघितली तर ती 95 ते 100% पर्यंत आहे. सब स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंटची जर आपण क्लासिफिकेशन बघितलं, त्याची जर ॲक्युरसी आपण बघितली तर ती 95 पर्यंतच आहे, म्हणजे 90 to 95 पर्यंत आहे. फर्स्ट ग्रेड मध्ये जर आपण बघितलं तर ह्याची ॲक्युरसी ही 90% अँड इट्स बिलो, 90% आणि त्याच्यापेक्षा खाली असू शकते. दॅट इज अ फर्स्ट ग्रेड इन्स्ट्रुमेंट. आणि आपला जो चौथा प्रकार आहे, that is second grade instrument. ह्याच्यामध्ये आपण 80% and its below, 80% and its below असणाऱ्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटला आपण सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंट असं म्हणणार. सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंट असं आपण म्हणणार आहे. ओके, म्हणजे स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट, सब स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट, फर्स्ट ग्रेड इन्स्ट्रुमेंट आणि सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंट ह्यांचं क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू ॲक्युरसीनुसार आपण ज्या पद्धतीनं करायला लागलो, तर त्याचं क्लासिफिकेशन जर आपण ॲक्युरसीनुसार केलं तर त्याचे हे 4 प्रकार पडतात. ओके, स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट, सब स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट, फर्स्ट ग्रेड इन्स्ट्रुमेंट आणि सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंट. ओके, तर अशा 4 पद्धतीमध्ये ह्या इन्स्ट्रुमेंटचं क्लासिफिकेशन केलं जातं. ओके, आता ज्या ठिकाणी ॲक्युरसी जास्त आहे त्या ठिकाणी असणारा पर्सेंटेज एरर हा लेस असणार. कारण ज्या मीटरची ॲक्युरसी जास्त आहे तर त्याचा पर्सेंटेज एरर हा खूप कमी असणार आहे. ओके, ज्याची ॲक्युरसी ह्याच्यापेक्षा कमी आहे म्हणजे ह्याचा पर्सेंटेज एरर हा ह्याच्यापेक्षा थोडासा जास्त असणार. ओके, मी त्याला मॉडरेट असणार. त्यानंतर फर्स्ट ग्रेड इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरसी जी आहे त्या ॲक्युरसी सब स्टँडर्ड पेक्षा काय आहे? कमी आहे. म्हणजे इथं त्या जो काय पर्सेंटेज एरर आहे तो एरर त्याच्यापेक्षा
which should be called as, let us suppose once again water आहे. ओके, पण हा जो ग्रेटर दॅन वॉटर आहे असं म्हणूया. म्हणजे स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट मध्ये तयार होणाऱ्या एरर पेक्षा फर्स्ट ग्रेड मध्ये तयार होणारा एरर हा जास्त असतो. ओके, अँड लास्ट दॅट इज द सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंट मध्ये ह्या सगळ्यांच्या पेक्षा पर्सेंटेज एरर जो आहे तो पर्सेंटेज एरर काय असणार आहे, लार्ज आहे असं म्हणू शकतो. म्हणजे ॲक्युरेसीनुसार जर आपण त्याचं क्लासिफिकेशन केलं तर स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट, सब स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट, फर्स्ट ग्रेड इन्स्ट्रुमेंट आणि सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंट ह्याची जशी ॲक्युरेसी लेवल कमी होत जाईल तशीच ह्यांच्यामध्ये तयार होणारे जे काही पर्सेंटेज एरर आहे तर त्यांची लेवल वाढलेली असते. मी परत एकदा रिवाइज करतो. स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट हे इन्स्ट्रुमेंट असे आहेत ज्यांची ॲक्युरेसी जास्त आहे आणि पर्सेंटेज एरर खूप कमी असतो. ओके, सब स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट ह्याची ॲक्युरेसी स्टँडर्ड पेक्षा कमी असेल, फर्स्ट ग्रेड पेक्षा जास्त असेल आणि त्याच्यामध्ये पर्सेंटेज एरर सुद्धा मीडियम आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये मीडियम एरर असू शकतो. फर्स्ट ग्रेड इन्स्ट्रुमेंट मध्येची ॲक्युरेसी ही सब स्टँडर्ड पेक्षा कमी असेल, सेकंड ग्रेड पेक्षा जास्त असेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा पर्सेंटेज एरर हा मीडियम पेक्षा जास्त असू शकतो. आणि सगळ्यात शेवटी सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंट मध्ये जर आपण बघितलं तर त्याची जी काही ॲक्युरेसी आहे ती ॲक्युरेसी 80% आणि त्याच्यापेक्षा कमी असू शकते आणि त्याच्यामध्ये तयार होणारा जो काय पर्सेंटेज एरर आहे तो पर्सेंटेज एरर हा जास्त असू शकतो. म्हणजे कंपॅरेटिव्हली सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंट हे ह्या तिन्हीपेक्षा काय आहे, लोवेस्ट ग्रेड मध्ये कन्सिडर केलेलं आहे. आता अकॉर्डिंग टू द युजर ऍप्लिकेशन किंवा जे काय ऑब्झर्वर आहे, जे ऍप्लिकेशन आहे, तर त्या ऍप्लिकेशनला किती परमिसिबल एरर चालू शकतो, म्हणजे आपल्याला एरर कितीपर्यंत चालू शकतो, तर त्याच्यानुसार आपण ह्या इन्स्ट्रुमेंटचं सिलेक्शन करू शकतो. फॉर एक्झाम्पल मला माझ्या ऍप्लिकेशन्स मध्ये 95, 97 एवढी ॲक्युरेसी लागणार आहे, तर त्या ठिकाणी मी स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंटच यूज करावं लागणार. ओके, जर त्या ठिकाणी मी फर्स्ट ग्रेड इन्स्ट्रुमेंट वापरलं तर मला जे काही मेजरमेंट मिळणार आहे किंवा मला जे काही रिझल्ट मिळणार आहे ते रिझल्ट मला चांगले मिळणार नाही. ओके, तर अशा पद्धतीमध्ये ज्यांना जसं ऍप्लिकेशन असेल, जशी रिक्वायरमेंट असेल, तर त्या पद्धतीमध्ये स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट आपण पिकअप करू शकतो, सब स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट आपण पिकअप करू शकतो, फर्स्ट ग्रेड सुद्धा घेऊ शकतो किंवा सेकंड ग्रेड सुद्धा घेऊ शकतो. ओके, आपण प्रॅक्टिकल पर्पज साठी जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट आणि सब स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंटच वापरणार आहे, जेणेकरून आपला जो काही परमिसिबल पर्सेंटेज एरर आहे, ओके, जो एरर आहे तो एरर काय करता येईल, आपल्याला कमी ठेवता येईल आणि आपल्याला ॲक्युरेट रिडिंग्स मिळतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आपण दोन भागामध्ये बघितलेला आहे. पहिला भाग बघितला की त्याच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ पर्पज आपण काय करतो, इन्स्ट्रुमेंटचं क्लासिफिकेशन करतोय, आणि दुसरा भाग जर बघितला तर त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स ऑन द बेसिस ऑफ ॲक्युरेसी ह्याच्यावरती सुद्धा आपण काय करू शकतो, हे इन्स्ट्रुमेंटचं क्लासिफिकेशन करू शकतो. ठीक आहे, तर इफ इन theory examination the 4 marks question will be there, draw and explain the classification of measuring instruments. ओके, जर तुम्हाला हा 4 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला असेल की मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचं क्लासिफिकेशन लिहा, असं जर तुम्हाला विचारलं असेल तर तुम्हाला दोन्हीही घ्यावं लागेल. म्हणजे जे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ पर्पज आहे तेही घ्यावं लागेल, त्याची डायग्राम काढून तुम्हाला लिहावं लागेल, आणि क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट ऑन द बेसिस ऑफ ॲक्युरेसी हेही घ्यावं लागेल. ओके, फक्त क्लासिफिकेशन स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट, सब स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट, फर्स्ट ग्रेड इन्स्ट्रुमेंट आणि सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंट असं लिहून चालणार नाही. तर फर्स्ट स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट कशाला म्हणतात, त्याची ॲक्युरेसी काय आहे, त्याचा एरर काय आहे, हेही तुम्हाला मेन्शन करावं लागेल. म्हणजे फक्त ॲक्युरेसीवरती हे 4 पॉईंट्स लिहिल्यानंतर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही आहे. तर स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, त्याची ॲक्युरेसी किती, त्याचा एरर किती, हे आपल्याला घ्यावं लागणार आहे, तरच तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. ठीक आहे, तर ओव्हर हिअर द क्लासिफिकेशन